हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 262, शिक्षकाने हे करावे। पर्याय क्रमांक 1, मुलांना प्रश्न कसे विचारावे हे शिकवावे। पर्याय क्रमांक 2, मुलांना फक्त प्रश्न उत्तरे द्यायला शिकवावे। पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून वेळ वाया घालवू नये यासाठी प्रयत्न करावे। पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न कसे निर्माण करता येतील हे पाहावे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मुलांना प्रश्न कसे विचारावे हे शिकवावे आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न कसे निर्माण करता येतील हे पाहावे। प्रश्न क्रमांक 263, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही। पर्याय क्रमांक अ, मूल्य। पर्याय क्रमांक ब, दृष्टिकोन। पर्याय क्रमांक क, तथ्य। पर्याय क्रमांक 4, मिथके। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, तथ्य। प्रश्न क्रमांक 264, ज्ञान रचनावाद पद्धतीमध्ये अध्ययन अध्यापन कार्याच्या हमीचा क्रम दर्शविणारा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक अ, शोध घेणे, स्पष्ट करणे, कामात व्यस्त ठेवणे, विस्तार करणे व मूल्यमापन करणे। पर्याय क्रमांक ब, मूल्यमापन करणे, विस्तार करणे, कामात व्यस्त ठेवणे व शोध करणे, शोध घेणे। पर्याय क्रमांक क, स्पष्ट करणे, कामात व्यस्त ठेवणे, शोध घेणे, कामात व्यस्त ठेवणे, शोध घेणे, मूल्यमापन करणे व विस्तार करणे। पर्याय क्रमांक ड, कामात व्यस्त ठेवणे, शोध घेणे, कामात व्यस्त ठेवणे, मूल्यमापन करणे व विस्तार करणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, कामात व्यस्त ठेवणे, शोध घेणे, कामात व्यस्त ठेवणे, मूल्यमापन करणे व विस्तार करणे। प्रश्न क्रमांक 265, अध्ययनाच्या बाबतीत हे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 1, अध्ययन ही नैसर्गिक क्रिया आहे। पर्याय क्रमांक 2, अध्ययन ही कृत्रिम प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक 3, अध्ययन ही सतत चालणारी क्रिया आहे। पर्याय क्रमांक 4, अध्ययन ही शिक्षण प्रक्रियेतील एक उपक्रिया आहे। तर पर्याय क्रमांक आहे ब, उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अध्ययन ही नैसर्गिक क्रिया आहे, अध्ययन ही सतत चालणारी क्रिया आहे आणि अध्ययन ही शिक्षण प्रक्रियेतील एक उपप्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 266, अध्यापनात टिंबटिंब। पर्याय क्रमांक अ, परिवर्तनशीलता असावी। पर्याय क्रमांक ब, परिवर्तनशीलता नसावी। पर्याय क्रमांक क, स्वयंस्फूर्त नसावा। पर्याय क्रमांक ड, परिदृढपणा असावा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, परिवर्तनशीलता असावी। प्रश्न क्रमांक 267, चाचणी परीक्षेतील वैधता खालील बाब निर्देशित करते। पर्याय क्रमांक अ, ज्या घटकाचे मापन करावयाचे त्यांच्याशी सुसंगत। पर्याय क्रमांक ब, त्यांचे आंतरिक सातत्य। पर्याय क्रमांक क, त्यांच्या रचनेचा आकृतिबंध। पर्याय क्रमांक ड, त्यांच्यातील घटकांची वर्गवारी। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ज्या घटकाचे मापन करावयाचे त्यांच्याशी सुसंगत। प्रश्न क्रमांक 268, अध्ययन ही टिंबटिंब आहे तर अध्यापन ही टिंबटिंब आहे। पर्याय क्रमांक अ, कृत्रिम प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया। पर्याय क्रमांक ब, नैसर्गिक प्रक्रिया, कृत्रिम प्रक्रिया। पर्याय क्रमांक क, नैसर्गिक प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया। पर्याय क्रमांक ड, कृत्रिम प्रक्रिया, कृत्रिम प्रक्रिया। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नैसर्गिक प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 200, अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक आहे उत्तर ब। प्रश्न क्रमांक 269, अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे।
तर पर्याय क्रमांक से हेतुक, पर्याय क्रमांक ब निर्हेतुक, पर्याय क्रमांक क नैसर्गिक, पर्याय क्रमांक ड हेतुरहित. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक से हेतुक. प्रश्न क्रमांक 270. अध्ययन प्रक्रिया ही टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक शिक्षक केंद्रित, पर्याय क्रमांक ब विद्यार्थी केंद्रित, पर्याय क्रमांक क अभ्यासक्रम केंद्रित, पर्याय क्रमांक ड परीक्षा केंद्रित. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विद्यार्थी केंद्रित. प्रश्न क्रमांक 271. अध्ययन अध्यापन या दोन प्रक्रिया टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1 एकमेकांस पूरक आहे, पर्याय क्रमांक 2 परस्पर विरुद्ध आहे, पर्याय क्रमांक 3 अविभाज्य आहे, पर्याय क्रमांक 4 एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि पर्याय क्रमांक 5 वर्तन बदल घडवून आणतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. अध्ययन अध्यापन या प्रक्रिया एकमेकांस पूरक आहे, अविभाज्य आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि वर्तन बदल घडवून आणतात. प्रश्न क्रमांक 272. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीतील खालील बाबतीत मर्यादा आहे. पर्याय क्रमांक शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकीत करणे, पर्याय क्रमांक ब जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे, पर्याय क्रमांक क कौशल्य विकासाचे मापन करणे, पर्याय क्रमांक ड शैक्षणिक संपादन जोखणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे. प्रश्न क्रमांक 273. अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये. पर्याय क्रमांक सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, पर्याय क्रमांक ब बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी, पर्याय क्रमांक क अभिक्षमता आणि प्रेरणा, पर्याय क्रमांक ड वय आणि आरोग्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अभिक्षमता आणि प्रेरणा. उत्तर आहे पर्याय क्रमांक क अभिक्षमता आणि प्रेरणा.